बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि खालून जाऊन मी पण आळूची पानं आणली, ताजी ताजी अशी हिरवीगार आळूची पानं। आज मी आळूवडी तर बनवणार आहे, पण थोड्याशा वेगळ्या प्रकारे। मला असं चटपटीत एकदम तेलामध्ये फ्राय केलेलं असं खायची इच्छा झाली होती, तर उकडवून फ्राय करण्यापेक्षा डायरेक्ट फ्राय करायचा मी विचार केला। तर त्यासाठी मी इथे अगोदर पूर्व तयारी करून घेते। अगोदर लसूण सोलून घेते। हे कांदा वगैरे मी घेतलं होतं जेवणामध्ये। आज पिठलं पण बनवायचा माझा विचार चालू आहे, मी त्याचाही व्हिडिओ बनवलाय, पण मी इथे फक्त तुम्हाला आळूची वडी बनवायचा व्हिडिओ दाखवते। तर मसाल्यामध्ये मी इथे लसूण सोलून घेतलं, 1 इंच अद्रक, थोडीशी जिरे आणि आपली कोथिंबीर, हिरवी मिरची 3-4। तर असं ह्याला कुटून घेते ह्या उकळमध्ये घालून। अच्छा, तर मी एका पात्रामध्ये थोडंसं बेसन घेतलं आणि नंतर त्यामध्ये जे मी आता वाटण केलेलं सारण आहे ते मी यामध्ये टाकलं। आता थोडीशी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेते आणि लागेल तेवढं पाणी टाकून ह्याला पूर्ण मिश्रण एकजीव करून घेते। अच्छा, तर हे झालेलं आहे आणि याच्या थोड्या वेळापूर्वीच मी हे जे पानं आहेत आळूची, याला धुवून एक साईडला ठेवलं होतं। पाणी वितळलेलं आहे आणि ह्याच्यावरती तर पाणी बसतच नाही म्हणा, पण तरी ट्राय करून धुतलं। जी काही घाण वगैरे असेल ती पुसून घेतली होती आणि आता ह्याचे देठ कापून ह्याच्या मागच्या बाजूला पीठ लावून घेते सगळीकडे, जे मी बनवलं आत्ता। आणि मी हे थोड्या वेगळ्या प्रकारे बनवते। दरवेळेस एक पान ठेवायचं, त्याला पीठ लावायचं, परत त्यावरती एक पान ठेवायचं उलटंवालं, परत त्याला पीठ लावायचं, ही वाली प्रकार आपण करतो। पण यावेळेस मी थोडंसं वेगळं बनवते। मला डायरेक्ट असा क्रंची क्रिस्पी असं खायची इच्छा झाली, म्हणून मग मी सिंगल पानाला पीठ लावायचं, त्याची वडी करायची आणि ठेवायचं आणि जर वाटलंच तर यामध्ये 2 भाग करायचे। तर असं करून मी 4 ते 5 पानांना हे पीठ लावून घेते। भरपूर मेसी झालेलं आहे, बघू शकता, नुसतं पीठ लागलं आहे ओट्याला। ओटा वगैरे स्वच्छ धुतलाय बरं का, आता परत म्हणू नका किती घाण, असं काही नाही, स्वच्छ धुते मी रोजच्या रोज 4 ते 5 वेळेस माझा ओटा धुवून होतो। तर इथे अशा वळकुट्या बनवून घेतल्यात। एक डबल पानाची ट्राय करत होती, म्हटलं बघावं ही कशी होते। तर अशी वळकुटी बनवून झालेली आहे। एक साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलं आणि आता चाकूच्या सहाय्याने मी प्रत्येक वळकुटीमध्ये 2 भाग करते या प्रकारे। एवढं मेसी झालं आहे खाली पूर्ण, मला स्वतःलाच किचकिच वाटत होतं थोडंफार। आता काय करणार, खायचं म्हटल्यावरती करावं लागणार। तर असं मस्त तेल गरम झालेलं आहे। यामध्ये छान आता ह्या वळकुट्या सोडून छान दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचा। जेवढ्या मी वळकुट्या बनवल्या होत्या मी एकाच कढईमध्ये पूर्ण ह्याला फ्राय करून घेणार आहे। याला 2 भाग वगैरे काय करणार नाही आहे। तर चांगल्या फुलतात बरं का, तेलात टाकल्या अगदी मस्त अशा खमंग सुगंधही सुटला आहे चांगला। आता दोन्ही बाजूनी छान अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं। एवढं पण नाही, हिरवी पान आहेत ते काही गोल्डन होणार नाही आहेत, थोडीशी डार्क हिरवी बनतील ते भाजून। तर असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं छान। तर ऑलमोस्ट माझ्या आळूवड्या इकडे भाजत आलेल्या आहेत। वा क्या बात आहे। तर अशा माझ्या आळूवड्या भाजलेल्या आहेत। मी एका डिशमध्ये ह्याला काढून घेते। असं पूर्ण तेल नितळवायचं आणि बघू शकता अशा गरम आळूवड्या रेडी झालेल्या आहेत। आता मी ट्राय करते। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी हा व्हिडिओ ऑफिसमध्ये बसून एडिट करते, म्हणजे आवाज देते म्हणून एवढ्या हळू आवाजात मला बोलावं लागतो। प्लीज आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। तर या जेवायला असं जेवणामध्ये आहे पिठलं, भाकरी, कांदा आणि आत्ता बनवलेली आळूवडी। कसा वाटला मला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय, टेक केअर।